स्फूर्तीचा कायदा बनणार आहे. संपूर्ण मराठ्यांची अस्मिता जागृत करणारा उद्या महाराष्ट्र दैवत बलिदान शिवाजी महाराज बुद्धभूषण महाग्रंथ लिहून बुद्धाला मानवंदना देणारा बहुजनांचे आदिलेखक महाभारतातील प्रतिष्ठापित संभाजी भारतीय समाजांचे जनक लोकशाहीचे प्रभू क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले सर्व समाजाचे उद्धारकर्त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आरक्षणाचे जनकच नव्हे तर संपूर्ण बहुजन समाजाचा मायबाप छत्रपती राजर्षी शाहू महाराज संपूर्ण बहुजन समाजाला मनुवादाच्या दास्यातून मुक्त करण्यासाठी संत एरिया ईव्ही रामस्वामी नायकर करुणाजी शिंदे कर्वी भवन पाटील या देशातील एक जाधव विद्यापीठ संत गाठी क्रांतिवीर जननायक बिरसा मुंडा क्रांतिनायक त्यांच्या वीर सह्याद्रीच्या देहावर शब्दाकडे बोलणारा शब्द फळातील वाघीचा उभार सर्वबद्दल आवाज सांगून भीमराव ही कार्यपंक्ती सदा ठेवून आंदोलनाची वेतांची विकेच्या कथा जगासाठी मानणारा साहित्य सम्राट लोकशाही राजाभाऊ पाटील रणरागिणी अहिल्याबाई होळकर माता रमाई माता भीमाई माता यशोदा माता फातिमा शेर समता स्वतंत्रता बंधुता न्याय या चतुर्सूत्री व्यवस्थेला धर्माच्या पुनर्जीवित करणार कोटी कोटी देशांना कदर पिता अस्पृश्यांचे काटेकी वस्त्र स्वतःच्या अंगावर परिधान करून त्याने लोकांचे आयुष्य रक्तमोबाळ केले असे बहुजनाचे कैवारी शूद्राचे शूद्राचे उद्धार करते या देशातील तमाम बहिष्कृतांची दुःखितांची दुःख ज्यांनी आपल्या काळजावर करून घेतली युगंधर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे आणि त्या निमित्तानं आपण या अमरवचन महाविद्यालयामध्ये त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी उपस्थित झालेलो आहे. या कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर मिश्रा सर माझ्या आयुष्यामध्ये असं व्यक्ती येऊन गेलं आणि सध्याही त्यांच्या विचाराच्या मार्गदर्शनावर मी नेहमी जाऊन घेतो आणि माझे ते मार्गदर्शक आहेत असे प्राचार्य डॉक्टर प्राध्यापक मिलिंद गजने सर आणि मी लहानपणी ज्यांचं पुस्तक वाचून मला एक प्रेरणा मिळाली डॉक्टर जाधव सर आणि आज या कार्यक्रमाचं जे संचालन करतायत डॉक्टर खंडेराव सर आणि त्यांनी खरंच उद्बोधक आणि एक वैचारिक डॉक्टर आणि उपस्थित आपण सर्व ज्ञान संघाचे नेते बंधूंना आज परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन मध्ये स्मृती प्रास्ताविकामध्ये सांगितलं की महापरिनिर्वाण फक्त पूर्ण देशामध्ये हे लावले कल्चर म्हणून ही जी कॉन्सेप्ट आली आहे महापरिनिर्वाण आपण याला समजून घेऊ. महापरिनिर्वाण परिनिर्वाण महापरिनिर्वाण असे शब्द वापरले जातात. ज्या व्यक्तीने काम क्रोध मोह माया मत्सर देश देशा कृष्णा या गोष्टीला जो त्यागतो त्याला परिनिर्वाण पण एक आहे महापरिनिर्वाण. बुद्धिस्ट कल्चरला मी या शब्दाचा वापर होतो की केवळ आणि केवळ मोठा या शब्दाला वापरले जाते. परंतु आधुनिक जगामध्ये एक शब्द लावला बोधिसत्व असं एक कॉन्सेप्ट आलेली आहे. बोधिसत्व प्राप्त करण्याच्या ज्या काही स्टेज आहेत ज्या माणूस आणि काम क्रोध मोह माया मत्सर द्वेष ला तो माणूस यामध्ये मुक्त होतो आणि केवळ मुक्त होत नाही तर लोकांच्या सुखासाठी कल्याणासाठी त्यांचं आयुष्य घडवण्यासाठी
आपलं आयुष्य घालवतो याला महापरिनिर्वाण त्यांच्या मृत्यूनंतर महापरिनिर्वाण असं आपण म्हणतो.